पुढचा प्रवास माणसाच्या विकासामध्ये अंगठ्याचं अनन्यसाधारण योगदान आहे. माणसाच्या विकासामध्ये अंगठ्याचं अनन्यसाधारण योगदान आहे. काल आपण अंगठ्याचं आणि डोपामाइनचं, अंगठ्याच्या उंचीचं आणि डोपामाइनचं एक सूत्र अभ्यासलं. डोपामाइन हे एक रासायनिक तत्व आहे जे तुमच्या मेंदूमध्ये सतत स्त्रावत असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला मजा वाटत असते, तुम्हाला आनंद होत असतो. एखादा नवीन ड्रेस घेतला की तुम्ही खुश होता, एखादा मोबाईल घेतला की तुम्ही खुश होता, एखादी गाडी घरी आली तर तुम्ही खुश होता. तिथं डोपामाइन तुमच्या मेंदूमध्ये स्त्रावतो. हा एक न्यूरो कनेक्टर आहे जो तुमच्या न्यूरॉन्सना एकमेकाशी संपर्क साधण्यासाठी हा स्त्राव सतत मदत करतो. आता ह्या डोपामाइनचा आणि अंगठ्याच्या उंचीचा अभ्यास तुम्ही काल पाहिला. आता माणसाच्या विकासामध्ये अंगठा हा किती अनन्यसाधारण महत्त्व ठेवून आहे आणि तुम्ही लोक कोणत्या विकासाच्या स्थितीमध्ये आहात नीट लक्षात घ्या. माणसाच्या एकूण प्रगतीमध्ये, आता माणसाची प्रगती कुठून मोजावी? चार्ल्स डार्विनने सांगितलं की माणसाची प्रगती माकडापासून झाली. माकड ते ओरंगुतानजात, माकड ते चिपांजी आणि चिपांजीच्या सगळ्यात प्रगत अवस्थेतील स्थिती म्हणजे ओरांगुतान माकड. आता ते ओरांगुतान आणि माणूस ह्याच्यामधली एक स्थिती गायब आहे, ह्याच्यामधली स्थिती गायब आहे. माकडापासून ओरांगुतान पर्यंतचा सगळा प्रवास तुम्हाला क्रमशः अभ्यासता येईल माणसाच्या मेंदूच्या विकासाच्या माध्यमातून आणि माकडाच्या मेंदूच्या विकासाच्या माध्यमातून. माणसाचा मेंदू विकास पावतो तो एका विशिष्ट स्थितीपासून अत्युच्च स्थितीकडे जातो. माकडाच्या विकासामध्ये ओरांगुतान ह्या माकडाचा अंगठा बराच मोकळा झाला हातापासून आणि एकदम जर तुम्ही साधं वानर जे तुमच्या आमच्या गावात कधीतरी दिसतं येतं झाडावर बसतं, त्याचा अंगठा खूपच कमी मोकळा आहे. म्हणजे हा अंगठा पंजाच्या अगदीच जवळ आहे. इथेच माणसाच्या प्रगतीची एक स्थिती सुरू होते. माकडापासून चिपांजी, चिपांजी ते माणूस, माणसापासून माणसामधलं सर्वोच्च व्यक्तिमत्व म्हणजे साधू संत. साधू संत ह्या नात्याने की ही लोक माणसातल्या विशेष गुणांनी युक्त आहेत, पण ही लोक खूपच कमी आहेत. सामान्य माणसं सर्वत्र आहेत आणि अगदीच कमी विकास पावलेली माणसंही कमी आहेत. मित्रांनो, डोपामाइन तुमच्यामध्ये उत्साह निर्माण करतो. डोपामाइन प्रत्येक जीवामध्ये उत्साह निर्माण करतो, पण हा उत्साह सतत तुम्हाला एकाग्रतेपासून लांब नेतो. काल आपण याची सविस्तर चर्चा केली. मग आता माणसाच्या एकूण प्रगतीमध्ये एकाग्रता भंग करणारा डोपामाइन आणि त्याच वेळी त्याच्या अंगठ्याच्या हातापासून लांब होण्याच्या स्थितीमध्ये नक्की काय एकूण प्रगती घडली? आता तुम्ही अंगठ्याला हाताच्या एकदम जवळ न्या, हाताची सगळी बोटं आणि त्याच्या एकदम जवळ असलेला अंगठा असं चित्र पहा. तुम्हाला सगळ्यांना समोर माझ्या हाताची स्थिती दिसते. अंगठा एकदम जवळ आलाय, समजून चला हा एकदम लघु कोण आहे, एकदम छोटा कोण तयार झाला या अंगठ्यामध्ये. इथपासून हा अंगठा सामान्यपणे ओपन झालेला आणि एकदम 90 अंशामध्ये गेलेला अंगठा. मित्रांनो, एकदम कमी असलेला अंगठा फार क्वचित पाहायला मिळेल. अशी लोक आहेत, नाही असं नाही, क्वचित आहेत, कमी आहेत. पण एकदम 90 अंशात अंगठा जाणारी लोक देखील खूप कमी आहेत.
जे कोणी आहेत ते 90 पेक्षा थोडे कमी आणि एकदम जो काही हाताच्या जवळ गेलेला अंगठा आहे त्याच्यापासून 90च्या दिशेला प्रवास करणारे सामान्यपणे सगळे लोक तुम्हाला सापडतात. अंगठा 90 अंशामध्ये कमी वेळा जातो. अंगठा एकदम लघु कोन कमी वेळा करतो. एकदमच जवळ हाताच्या, एकदमच जवळ आणि एकदम हाताला 90 अंशाचा कोन करणारा तुमचा अंगठा. ह्या दोन्ही स्थिती विरळ आहेत, ह्या सहजासहजी मिळत नाही. पण 90 पेक्षा कमी असलेला अंगठा सामान्यपणे तुम्हाला पाहायला मिळेल. आता या तिन्ही स्थिती माणसाच्या एकूण विकासातल्या एका मोठ्या उत्क्रांतीवादाचा तुम्हाला परामर्श देईल. माणसाची एकूण विकासाची स्थिती ही टप्प्याटप्प्याने सामाजिकरणातून झालेली आहे. लक्षात घ्या, तुम्ही सामाजिक झाला, तुम्ही सभ्य झाला, तुम्ही तर्क वितर्क व्यवहार समतोल विचाराच्या दिशेने निघत गेला. आणि मग आधी कसे होता? अत्यंत स्वार्थी, स्वतंत्र विचारांचा अभाव. पहा, अंगठा एकदम जवळ गेला, अंगठा एकदम जवळ गेला हाताच्या. आता हा अंगठा खाली येतच नाही. अंगठ्याची त्वचा इथली अशी मोकळी झालेलीच नाहीये, अंगठा एकदम जवळ राहतो. इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, स्वतंत्र विचार शक्तीचा अभाव. अंगठा जितका हाताच्या जवळ जाईल तितकी स्वतंत्र विचारशक्ती नाही. स्वतंत्र विचारशक्ती ही माणसाच्या विकासातली सगळ्यात मोठी घटना आहे. मी स्वतंत्र विचार करू शकतो, मला स्वतःची विचारशक्ती आहे, मला कोणी सांगावं लागत नाही. ही स्थिती स्वतंत्र विचारशक्तीचा अभाव आहे. पहा, जर तुम्ही माकडांचा एखादा कळप पाहिला तर ती माकडं स्वतंत्र विचारशक्तीने प्रभावित नाहीत. एक माकडाने एखाद्या दिशेला जर झेप घेतली आणि काहीतरी वस्तू मिळवायचा प्रयत्न केला तर सगळी माकडं त्या दिशेला पळ सुटतात. पण बाकी माकडं असा विचार करत नाहीत की आता वस्तू किती आहे, आपण किती आहोत, आपण सगळे गेलो तर आपल्याला ते मिळणार का, हे तुम्ही आम्ही विचार करतो. ही आपली विचारशक्ती विकसित झाली. ते सगळेजण एक सोबत जाऊन तुटून पडतात. तरीही समूहानं राहतात पण अलिप्त राहतात. ही सगळी माकडे एक ठिकाणी बसलेली असतात पण कुणालाही कुणाशी देणं घेणं नाहीये. मी माकडांचं विवेचन का करतोय तर अंगठा जेव्हा जवळ जातो हाताच्या तेव्हा ही माणसं माकडाच्या वर्तनाच्या बरीच जवळ आहेत. आता तुम्ही म्हणाल तुम्ही माणसांचा हात शिकवता मध्ये माकडाच्या वर्तन प्रक्रियेची का माहिती देता, तर माकडांच्याच जवळच्या वर्तन प्रक्रियेशी हा मनुष्य संलग्न आहे. अंगठा जवळ गेला आणि तो खाली येतच नाही, उघडला तरी ओढला तरी हा अंगठा मोकळा होतच नाहीये. इथं त्वचा संपलीये. तर ओळखा, हा मनुष्य माकडांच्या वर्तन दिशेच्या वर्तन विशेषाच्या खूप जवळचा आहे. ह्या माणसाकडे स्वतंत्र इच्छाशक्तीचा अभाव, ह्या माणसाकडे अलिप्तता आहे. सगळ्यांसोबत असूनही तो एकटा आहे, सगळ्यांसोबत असून तो एकटा आहे. स्वार्थी आहे, अत्यंत पशुतुल्य वर्तन आहे. सगळ्यांसोबत आहे तरी एकटा आहे. अतिशय स्वार्थी आहे, अतिशय स्वार्थी आहे, पशुतुल्य वर्तन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इच्छाशक्तीचा अभाव आहे. मित्रांनो, इच्छाशक्ती इथं आपण शिकलोय. आता अंगठ्याच्या 90 अंशामध्ये जाणे सुद्धा इच्छाशक्तीचा संपूर्ण विकास आहे. पण 90 अंशात तुमचा अंगठा जातो का हे पाहणं सुद्धा एक कौशल्याचं काम आहे. तुम्हाला नजर विकसित करावी लागेल. तुमच्या ह्या बोटाच्या एकूण स्थितीला हा अंगठा 90 दिशेत जातोय का हो? जर तुम्ही एक कोन मापक लावला तर 90 अंशाच्या दिशेला एक बाजू जर इकडे समान धरली तर दुसरी बाजू 90 अंशाच्या दिशेला जाते का? कोन मापक लावा, तुमच्या हाताच्या इथे कोन मापक धरा
एक बाजू 90ला धरा आणि दुसरी बाजू त्याच्या 90 अंशाला जाते का बघा. एक 0 असेल, एक 90 अंशात दिसेल जाईल. तर तुमचा अंगठा खाली बसलेला, अंगठा 90 मध्ये गेला, तुमचा अंगठा खाली बसलेला आहे. आणि अंगठा जर असा एकदम लघु कोन करणार आहे तर हा अंगठा वर बसलेला आहे. अंगठा वर बसलेला, अंगठा खाली बसलेला, ह्या दोन्ही गोष्टी तशा दुर्मिळ आहेत. खूप कमी वेळेला अंगठा तुम्हाला खाली बसलेला दिसेल. सामान्यपणे अंगठा मधोमध बसलेला दिसतो, म्हणजे तो 90ही नाही आणि 45 किंवा 45 पेक्षा कमी नाही, तो सामान्य स्थितीमध्ये असतो. तो 90लाही जात नाही आणि वरही जात नाही, ह्याला मधोमध बसलेला अंगठा म्हणतात. ही स्थिती तुम्हाला सामान्यपणे दिसेल. आता 45 पेक्षा कमी अंशातून तो जेव्हा खाली मोकळा व्हायला लागतो तेव्हा काय होतं? स्वतंत्र विचारशक्ती निर्माण होते, इच्छाशक्तीचा विकास होतो, इच्छाशक्तीचा विकास होतो. विचार तर्कशुद्ध व्हायला लागतात, विचार तर्कशुद्ध व्हायला लागतात. माकडाच्या कळपाला समोर ठेवलेल्या एखाद्या प्रलोभनाला प्रत्येकाने दाखवलेली उत्सुकता आणि माणसामध्ये तशी जर स्थिती आली तर माणूस स्वतंत्र विचार करतो. समजा एक फळाची टोकरी ठेवली आहे, त्यात 10 फळं आहेत आणि 100 माणसं आहेत, सगळेच भुकेलेले आहेत. जर समजा त्यातली काही माणसं पळत त्या फळाच्या टोपलीकडे गेली तर काही माणसं थांबतील, ते त्यांच्या लक्षात येईल की अरे आता तिथे जाण्यात मतलब नाही, कारण तिथं असलेली फळांची संख्या आणि गेलेली माणसं याचं गुणोत्तर बिघडणार आहे, आपण न गेलेलं बरं. ही सारासार तर्कशक्ती, हे लॉजिक्स जे इथं आहेत त्या अंगठ्याच्या तर्जनीपासून खालच्या बाजूला जाण्यामध्ये, अंगठा ओपन होण्यामध्ये वाढलंय. मित्रांनो, तर्कशक्ती विकसित होते, सारासार तर्कशक्ती चांगली, सारासार विचार चांगले, स्वतंत्र इच्छाशक्तीचा विकास आहे, भावनांची कदर करणारे. अंगठा लहान झाला की भावनांची कदर नाही, स्वार्थ आहे, पशुतुल्य वर्तन आहे. अंगठा लहान झाला की स्वार्थ आहे, पशुतुल्य वर्तन आहे. अंगठा मोकळा झाला की दुसऱ्यांच्या भावनांची कदर आहे, दुसऱ्याला समजून घ्यायचंय, सामाजिकरण झालेलं आहे ह्या लोकांचं. प्रत्येकाची कदर करतात, एकमेकाशी जमवून घ्यायचा प्रयत्न करतात, कामं करण्यामध्ये विशेष कौशल्य निर्माण होतं. मित्रांनो, काम करण्यामध्ये ह्या अंगठ्याचं विशेष कौशल्य निर्माण होतं. आणि सगळ्यात महत्वाचं, व्यवहार दक्ष होतात. काय करायचंय, कसं करायचंय, कधी करायचंय, करायचंय का नाही करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा विकास व्यवहार दक्ष होता. व्यवहार दक्षता आपण क्रमांक 2च्या गाठी, बोटांच्या गाठीमध्ये पाहिलंय. अंगठ्याच्या मध्ये बसण्यामध्ये, म्हणजे 90लाही नाही गेला आणि तो 45 पेक्षा लहान अंशातही नाही. हा मनुष्य एक विकसित मनुष्य, हा मनुष्य एक विकसित मनुष्य. आता थोडीशी आपल्याला ह्याच्या पुढची स्थिती पाहिजे. मित्रांनो, मी 2 दिवसापूर्वी तुम्हाला नेपोलियन बोनापार्टचं एक स्टेटमेंट सांगितलं होतं, खुलासा केला होता. आपल्या ग्रुपमध्ये तो स्टेटमेंट मी पाठवलेला आहे आणि कदाचित तुम्ही लोकांनी त्याचा अन्वयार्थ लावलाय की नाही मला माहीत नाही. कुणी त्यांनी उत्सुकतेनं पाहून त्याचा नक्की अर्थबोध काय हे किती लोकांनी पाहिले माहीत नाही. पण जर तुम्ही पाहिले नसेल तर आज ह्या चिंतनाच्या नंतर जरूर एकदा ते जाऊन पहा. पुरुषार्थ कशाला म्हणावा, खरा पुरुषार्थ कशात आहे? जो माणूस आपल्या इच्छेनुसार, आपल्या अंतर्मनाचं आणि इंद्रियांचं संपर्क तोडू शकतो, तोच खरा पुरुष. मित्रांनो, अंतर्मनाची आणि इंद्रियाची सतत संवादाची स्थिती चालू आहे. दिवसभर तुमच्या अंतर्मनात असंख्य विचार येत आहेत आणि तुमचं शरीर त्या दिशेला काम करतंय. म्हणजे तुमच्या शरीराला तुमच्या अंतर्मनानं स्वतःच्या नियंत्रणात घेतलेलं आहे. तुमचं सबकॉन्शियस झोन तुमच्या कॉन्शियस झोनवर प्रचंड प्रभाव टाकतोय. तुम्हाला लक्षात येतंय का?
खूपच गहन तत्वज्ञान सुरू झालंय. कदाचित तुम्हाला मला समजून घ्यायला थोडा वेळ लागेल. आज खूप खोल विचार प्रक्रिया मी तुम्हाला देतो. एक एक मुद्दा मी परत परत नीट समजावून सांगतो, तुम्ही पण परत परत समजून घ्या. नेपोलियन बोनापार्टचं काय म्हणणं आहे की तुमच्या पुरुषार्थामधली सर्वात विशिष्ट गोष्ट कोणती, तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या अंतर्मनाचं आणि तुमच्या इंद्रियांचा संवाद तोडू शकता का. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करणार, त्याच वेळी तुमच्या इंद्रियांची विचार प्रक्रिया आणि शरीराच्या विचार प्रक्रियेचा काही संबंध नसणार. हा मोठा कठीण विषय आहे, हा मोठा पुरुषार्थ आहे. जी लोक त्यांच्या आयुष्यातल्या सर्वोच्च स्थितीला उपलब्ध झाली, ह्याला एका उदाहरणातून समजून घेऊ आपण. मायकल फेल्प्स बद्दल मी तुम्हाला काल बोललो. मायकल फेल्प्स 7 गोल्ड मेडल मिळवता झाला आणि मार्क स्पिट्झ नावाच्या एका जलतरणपटूने 1972ला म्युनिच ऑलिम्पिकमध्ये, जर्मनीच्या म्युनिक शहरात भरलेल्या ऑलिम्पिकमध्ये एकाच वेळी 7 वेगवेगळ्या प्रकारात गोल्ड मेडल मिळवले होते पोहण्याच्या. आणि त्यानंतर 2008 मध्ये मायकल फेल्प्सची प्रतिज्ञा होती की मी 8 गोल्ड मेडल मिळवेन. मित्रांनो नीट लक्षात घ्या. मार्क स्पिट्झ 1972. त्यानंतर जवळपास जगात सगळ्यांनी असं ठरवून टाकलं होतं किंवा प्रत्येकाने असा विचार केला की मार्क स्पिट्झचा रेकॉर्ड जगात कदाचित कुणीच तोडणार नाही. कारण अशक्य प्रकारची गोष्ट आहे. एक पदक मिळवणं अशक्य कोटीची गोष्ट आहे. पदक रजत किंवा सुवर्ण ह्याच्यामध्ये इतकी मोठी तुमची कौशल्याची स्थिती, इतकी मोठी तुमच्या स्वतःच्या शरीराच्या यज्ञाची स्थिती आहे की तुम्ही जगातले सर्वोत्कृष्ट सिद्ध होता जेव्हा तुम्ही गोल्ड मेडल मिळवता. एखादा गोल्ड मेडल मिळवणं ही पराकोटीची स्थिती आहे मित्रांनो. 800 कोटी लोकसंख्येतून एकालाच तो मिळतो आणि आयुष्याच्या एका टप्प्यावरच मिळतो. प्रत्येक वेळी नाही मिळत. दरवर्षी 4 वर्षानंतर येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये नाही मिळत. नीट लक्षात घ्या. मी ज्या तत्वज्ञानाकडे तुम्हाला घेऊन चाललोय ते सांगायचंय मला तुम्हाला. तर मार्क स्पिट्झ 7 ऑलिम्पिकचे गोल्ड मेडल मिळवतो 1972 मध्ये आणि 2008च्या ऑलिम्पिकमध्ये मायकल फेल्प्स म्हणतो की मी 8 मिळवेन. त्यांनी 7 मिळवले मित्रांनो. आणि आता त्याचा एकच मिळवायचा राहिला होता, 8वा. आणि त्यासाठी त्यांनी बटरफ्लाय प्रकारातली 200 मीटरची एक पोहण्याची एक स्पर्धा होती. त्यासाठी पाण्यात उडी मारली आणि पाण्यात उडी मारताना त्याच्या डोळ्यावरचं जे वॉटर गॉगल आहे, चष्मा जो आहे, तो क्रॅक झाला पाण्याच्या फटक्यात. मित्रांनो इथेच नीट लक्षात घ्या. त्या घटनेत अत्यंत वेगात ही लोक पोहत असतात. ज्यावेळी तुमच्या डोळ्यावर, शरीरावर, संपूर्ण अंगावर पाण्याचा प्रचंड जोरदार मार बसत असतो, त्या माणसाला लक्षात आलं की आपला चष्मा क्रॅक झालाय आणि जोरात पाणी त्याच्या डोळ्याला लागत होतं. सुमारे 100 मीटर गेल्यावर त्याची दृष्टी पूर्ण बंद झाली, त्याला दिसत नव्हतं. आणि त्यानंतर उरलेले 100 मीटर तो दिसत नसताना फक्त आणि फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्ण करतो. आणि ज्यावेळी तो जमिनीला स्वतःचे हात लावतो आणि थोड्या वेळाने त्याला लक्षात येतं की आपण वर्ल्ड रेकॉर्ड केला. 8वं पदक त्याला मिळालं. मित्रांनो त्याच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहत होती. संपूर्ण ऑलिम्पिकचं स्टेडियम, जगभरातले लाखो रसिक त्याच्या ह्या अत्योच्च समर्पणाला, अत्योच्च गुणवत्तेला वाकून नमस्कार करत होते. आणि तो मनुष्य सर्वोच्चतेच्या आढळपदी निघून गेला, ध्रुवपदी निघून गेला. त्या माणसानं त्याच्या वयाच्या एका टप्प्यावर ही घडवलेली जी काही घटना आहे
त्यानंतरही त्या माणसानं सुवर्ण पदकांची मालिका चालू ठेवली. 23 सुवर्ण पदक आणि 5 रजत पदक असे म्हणून या माणसाच्या नावावर 28 पदकं आहेत. भारताला आतापर्यंत फक्त 23 पदक सगळ्या क्रीडा प्रकारात मिळून मागच्या 70 वर्षात. एक देश मायकल फेल्प्सला आपण हरवू शकत नाही. इथं मला काय सांगायचंय की तुम्ही नेपोलियन बोनापार्टचा सिद्धांत लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या इंद्रियांचा आणि तुमच्या मनाचा संपर्क तुमची इच्छा असेल तेव्हा तोडू शकता का? तरच तुम्ही खरे पुरुष. आता लक्षात येतंय, इंद्रियांनी त्याच्या डोळ्यांनी त्याच्या रजा घेतली, डोळ्यांनी पाहायचं काम बंद केलं, पण त्याच्या डोळ्याच्या निवृत्तीनंतर सुद्धा तो त्याच्या इच्छेच्या जोरावर स्पर्धा पूर्ण करतोय. म्हणजे त्यांनी त्याच्या इंद्रियाचा आणि त्याच्या मनाचा संपर्क तोडून टाकला होता. तो त्याच्या इच्छेनुसार त्याच्या शरीराकडून काम करून घेत होता आणि त्या माणसानं त्याच्या इच्छाशक्तीचं सर्वोच्च प्रदर्शन 2008 मध्ये केलं, 8वा पदक मिळवला. इथे ह्या तत्वज्ञानाला समजून घ्यायचंय. तुमची इच्छाशक्ती किती प्रबळ होऊ शकते, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्ही किती विकसित होऊ शकता आणि तुमच्या अंतर्मनाचा आणि तुमच्या इंद्रियांचा संवाद तुम्हाला वाटेल तेव्हा तोडू शकता का? इथे व्यक्तिमत्वाच्या सर्वोच्च अवस्थेला जाण्याची पायरी निर्माण होते. मित्रांनो, 90 अंशामध्ये जाणारा अंगठा हा इंद्रियांचा आणि तुमच्या अंतर्मनाचा संपर्क तोडण्यासाठीची बैठक आहे. पण थोडा जरी तो कमी राहिला, 89 राहिला, 88 राहिला, 87 राहिला, तर इंद्रियाचा आणि मनाचा संवाद सुरू आहे. इंद्रिय मनाच्या संवादात आहेत म्हणून ही लोक अस्वस्थ आहेत. त्यांच्या मनामध्ये तरंग निर्माण झालं की शरीर त्या तरंगाबर हुकूम काम करायला लागतं. मग थोडा वेळ सुद्धा तुम्ही एका ठिकाणी बसत नाही, थोडा वेळ सुद्धा तुम्ही एकाग्र होत नाही. तुम्ही सारखं व्हॉट्सॲप बघता, फेसबुक बघता, TV बघता, मित्रमैत्रिणीशी बोलता किंवा कुठेतरी एखादा खेळ खेळता. तुम्हाला सतत अस्वस्थता ग्रासून टाकते आणि हा अंगठा मग जसा वर 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 जाईल, जसा त्याचा कोन कमी होत जाईल, तशी अस्वस्थता वाढते. तसं त्या डोपामाइनचं नियंत्रण अजून अस्वस्थ होतं, अजून अनियंत्रित होत जातो डोपामाइन आणि माणूस विकासाकडून अधोगतीकडे जातो. नीट लक्षात घ्या, छोटा वर बसलेला अंगठा आणि तिथून विकासाच्या दिशेने गेलेला 90 अंशातला अंगठा, इथेच माणसाच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख आहे. आज जरूर काम करा. तुम्ही तुमच्या हाताच्या अंगठ्याची स्थिती आणि तुमच्या मनाच्या स्थितीचा बोध घ्या की नक्की तुम्ही एकाग्र एकचित्त आहात का अस्वस्थ आहात. मित्रांनो, तुमच्या अस्वस्थ विचारांचा तुमच्या आयुष्यावर गहरा परिणाम होतो. तुमच्या अस्वस्थ विचारांचा तुमच्या आयुष्यावर गहरा परिणाम होतो. लहान बोटं झाली की आपण लक्षात घेतलं की एंडोक्रोनिन ग्लँड्स, अंतस्त्रावी ज्या ग्रंथी आहेत, त्याच्यावर नियंत्रण करणाऱ्या पिट्युटरी ग्लँडचा थोडा संपर्क कमी होतो. माणसामध्ये छोट्या छोट्या गोष्टींनी अस्वस्थता यायला लागते. अस्वस्थता आली की कार्टिसोल नावाचा एक रासायनिक स्त्राव पिट्युटरी ग्लँडमध्ये स्त्रावतो आणि मग माणसं अस्वस्थ होऊन चिडचिड, तकतक, ताणतणावात जातात, अत्यंत ताणतणावाला उपलब्ध होतात. म्हणून मग आपण काय सांगितलंय, 100 ते 1 अंक उलटे मोजा, दीर्घ श्वास घ्या, शांत बसा, आवडीच्या व्यक्तीचं स्मरण करा, ईश्वराचं स्मरण करा, आई वडिलांचं स्मरण करा, जेणेकरून तुमच्या पिट्युटरी ग्लँडमध्ये कार्टिसोलच्या जागी ऑक्सिट्रोनिन नावाचा घटक येईल आणि तुम्ही एकदम तणावाच्या पातळीतून सामान्य पातळीकडे जाल आणि त्यावेळी तुम्ही निर्णय न चुकता शांतपणे घटनेला हाताळा. ज्यावेळी तुम्ही शांत असता त्यावेळी जर तुमच्यावर एखादा आघात होत असेल तर तुम्ही तो आघात शांतपणे समजून
चुकवू शकता. पण अचानक झालेला आघात तुमचा स्वभाव शांत नसेल तर तुम्ही अस्वस्थ होऊन चुकीच्या पद्धतीने वर्तन करता आणि एखाद्या वेळी तुम्हाला होणारा मार हा जास्त लागतो. तणावात चुका जास्त होतात. एक म्हण आहे, जल्दी का काम शैतान का होता है. गडबड करणाऱ्या लोकांच्या हातून अजून चुका होतात आणि तो मनुष्य अजून अस्वस्थतेला उपलब्ध होतो. मग अंगठा 90 पेक्षा 89 झाला, 88 झाला, 87 झाला, जसा वर जाईल तसं दृष्टिकोन अस्वस्थतेचा आहे, दृष्टिकोन अपरिपक्वतेचा आहे. आणि त्यातून ह्या लोकांना सतत असं जाणवतं की माझं आयुष्य स्थिर नाहीये, मला जे हवं ते मिळत नाहीये, मला जसं हवंय तसं माझं आयुष्य नाहीये, माझी कुठल्याच गोष्टीवरची पकड मजबूत नाहीये. वाळू मित्रांनो, तुम्ही जर किती गच्च पकडली मुठीमध्ये तर ती संथ गतीनं एका छोट्या जागेतून निघून जाते आणि तुम्हाला लक्षात येतं थोड्या वेळाने की फक्त तुमची मूठच जागेवर आहे, वाळू निघून गेलेली आहे. तसं आयुष्य संथ गतीनं कुठून तरी निघून जातं आणि तुमची मूठ फक्त तुम्हाला दाखवते की आपल्याला जे हवं ते राहिलंच नाही आपल्या हातामध्ये. म्हणून माणसांचं स्वतःच्या आयुष्यावरचं नियंत्रण कमी होतं आणि त्यांना सतत असं वाटतं की मी स्वस्थ नाही, मी अस्वस्थ आहे, मला पाहिजे तशा गोष्टी होत नाही. आणि ह्या नुसत्या विचार प्रक्रियेतून सुद्धा माणूस तशाच घटना घडवायला लागतो. इथे खूपच मोठा सिद्धांत तुम्ही तुमच्या आयुष्यातला तुमच्या अंतःकरणात आज कोरून ठेवा. तुम्ही जसे विचार कराल तशाच घटना तुमच्या आयुष्यात घडतात. तुमचं शरीर, तुमचा मेंदू हे एक प्रचंड मोठं मॅग्नेट आहे. तुम्ही जे मागाल ते तुम्हाला विश्वाकडून मिळणार, ते तुम्हाला ह्या पवित्र ऊर्जेकडून मिळणार. तुम्ही ताणतणावांचा विचार केला, ताणतणाव येतील. तुम्ही शांततेचा विचार केला, शांतता येईल. तुम्ही अस्वस्थतेचा विचार केला, अस्वस्थता येईल. तुम्ही जर म्हणला की माझं आयुष्य स्वस्थ नाहीये, माझं आयुष्य मजेचं नाहीये, मला पाहिजे तसं मिळत नाहीये, मला सतत काहीतरी हातातून निसटतंय असं वाटतंय, असा विचार जरी राहिला तरी तुम्ही तशाच घटना अट्रॅक्ट करता आणि तुमचं आयुष्य सगळ्या अनसर्टॅनिटीनं, अनिश्चिततेनं भरून जातं. आणि जर तुम्ही शांत होऊन विचार केला, माझं जे आहे ते मला पसंत आहे, मी खुश आहे, मी मजेत आहे, मी आनंदात आहे, मित्रांनो, संपूर्ण आयुष्य स्थिरतेच्या दिशेला निघायला लागेल. माकडाची स्थिती ही अंगठा एकदम जवळ असलेली आणि माणसाची स्थिती अंगठा 90 डिग्रीत जाणारी. मग खाली बसलेला अंगठा काय? सामान्य तुम्ही आम्ही सगळेजण आहोत मध्ये बसलेल्या अंगठ्याचे. तर्कशुद्ध विचारसरणी, स्वतंत्र विचारांचा पूर्ण पगडा, सामाजिकरण झालेलं आहे, एकमेकाला समजून घेणारी व्यक्ती आहोत आपण, सौधार्य आहे, चतुर आहोत, बुद्धिमान आहोत आणि सगळ्या गोष्टीमध्ये समतोल साधत यशस्वी आयुष्य जगण्याच्या दिशेला आपण चाललेले लोक आहोत. आपल्यामध्ये खूप कमी लोक जी 90 अंशाला जातात. ही 90 पेक्षा कमी आणि 45 पेक्षा जास्त अंश असलेल्या लोकांची स्थिती आहे. 90ला गेली, 89 पासून 90ला जरी गेली तर मित्रांनो प्रचंड मोठी शांतता येते व्यक्तिमत्वामध्ये. एकदम स्थिर, एकदम शांत, समतोल होतो माणूस. अत्यंत आश्वासक पद्धतीनं सामाजिकरण, अत्यंत आश्वासक पद्धतीनं स्वतःच्या सगळ्या घटनांवर शांत विचार, जे जसं हवं आहे तसं करणार. माझ्या डोळ्यावरचा चष्मा फुटलाय, मला तरीही 200 मीटरची रेस जिंकायची, मला दिसत नाहीये, माझ्या डोळ्यावर प्रचंड पाण्याचा मारा होतोय, तरीही मी जागतिक रेकॉर्ड करणार. म्हणजे मेंदूचा आणि शरीराचा संपर्क तुटला. मेंदूला जे हवंय तोच विचार मेंदू करतोय, शरीराने संपूर्ण बंड केलेलं आहे, तरीही शरीराचं न ऐकता त्यांनी फक्त दिलेल्या आज्ञेच्या बरहुकूम डोळ्याची असह्य वेदना त्यांनी बाजूला ठेवून फक्त गतिमान पद्धतीनं पाय आणि हात हलवत त्या परमोच्च अवस्थेला स्वतःला नेलं. आणि तो मायकल फेल्प्स आज जगातला सर्वोत्कृष्ट जलतरणपटू बनला. ही 90 अंशातल्या स्थिरतेची लक्षणं. व्हेरी व्हेरी स्टेडी, स्टेबल. इच्छाशक्तीचा पूर्ण विकास,
पण ही स्थिती 89 ते 90 मध्ये माणसं सरावाने घेऊ शकतात. तुम्ही आम्ही मधोमध बसलेले अंगठ्याची लोक आहोत. आपण सराव केला तर ह्या स्थिरतेच्या दिशेला जाऊ शकतो. पण काही लोक 90 अंशच घेऊन जन्माला येतात आणि मग ही लोक कशी आहेत? अतिशय उच्च विचार पातळी, व्हेरी व्हेरी हाय थिंकिंग, अत्यंत उच्च विचार, उत्कृष्ट सामाजिकरण, अत्यंत प्रेमळ, समजूतदार, चतुर, आयुष्यात आलेल्या प्रत्येक संधीचा उपयोग करून घेणारे, अत्यंत परिपक्व, स्थिर, शांत विचार करणारे लोक. मित्रांनो, ह्या उच्च अवस्थेला फार कमी लोक आहेत. आणि मग ह्या लोकांना आपण आपल्या सगळ्यांमधला विशेष माणूस समजायला. मग जितका शांत, प्रगल्भ, बुद्धिमान आणि प्रेमळ माणूस आहे, सामाजिकरण झालेला माणूस आहे, त्या माणसाला मग कधीतरी आपण ज्ञानेश्वर महाराज म्हणतो, कधी तुकाराम महाराज म्हणतो, कधी एकनाथ महाराज म्हणतो, किंवा असंख्य उच्च कोटीच्या संत लोकांमध्ये आपण ह्या सगळ्या गुणांचा परामर्श घ्यायला लागतो. तुमच्या आमच्यामध्ये असं गुण असणारे खूप लोक आहेत आणि ती लोक खरी शांत, समजूतदार, स्थिर आणि व्यवस्थित आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर प्रवास करणारे. ही संतच व्हायला पाहिजे जरुरी नाही. पण तुम्ही इच्छाशक्तीच्या पूर्ण विकासामध्ये तुमच्या इंद्रियांचा आणि तुमच्या विचार प्रक्रियेचा पाहिजे तेव्हा संपर्क तोडू शकणारे प्रगल्भ व्यक्ती आहात जर तुमचा 90 अंशाचा कोण आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या या गुणवत्तेची माहिती पाहिजे. कारण आपल्याला सामान्यपणे आपण काय घेऊन आलो हे माहीत नाही. जर 90 पेक्षा कमी अंश आहे तर वी आर वेल डेव्हलप्ड पीपल्स, विकसित व्यक्ती आहोत, पण पूर्ण विकसित नाही. पूर्ण विकसितसाठी 90 कडे जायचं आहे. आपल्यामध्ये डोपामाइनचं थोडंसं कंट्रोल कमी आहे. 90 ला गेला की डोपामाइन कंट्रोल झाला, स्थिर झाला, नेमका झाला. ह्या लोकांचा त्यांच्या आयुष्यावरचा कंट्रोल चांगला आहे. मग तुम्हाला पाहिजे त्या घटना तुम्ही घडवायला लागता. नीट लक्षात घ्या. नेपोलियन बोनापार्ट काय म्हणलाय? तुम्हाला पाहिजे त्यावेळेला तुमच्या अंतर्मनाचा आणि तुमच्या शरीराचा तुम्ही संपर्क तोडू शकता का? तर तुम्ही खरे पुरुष. म्हणजे तुमचा पुरुषार्थाच्या दिशेनं, विशेष व्यक्ती होण्याच्या दिशेने प्रवास चालू आहे. मित्रांनो, अनेक वेळा तुम्ही हा प्रसंग, ही घटना ऐकली असेल. मला ह्या निमित्ताने आज पुन्हा एकदा सांगायचा मोह होतोय. संत एकनाथ महाराजांच्या आयुष्यातली घटना आहे. मी ह्या घटनेचा अनेक वेळा आमच्या विद्यार्थ्यांनाही प्रत्यय देतो आणि तुम्ही मंडळींनी अनेक वेळा ही घटना कुठेही ऐकली असेल. असंख्य अशा दर्जेदार घटना सगळ्या संतांच्या आयुष्यात आहे. ही घटना आपण एक प्रतिकात्मक 5 मिनिटं पाहू. सकाळी गंगेचं स्नान करून एकनाथ महाराज त्यांच्या घराकडे चाललेले असताना एका घरातून एका श्रीमंत व्यक्तीनं त्यांच्या अंगावर त्याची स्वतःची थुंकी टाकली किंवा तो त्यांच्यावर थुंकता झाला. आणि नाथ महाराज तिथून वळाले आणि पुन्हा एकदा आंघोळ करून त्याच्या घरापासून स्वतःच्या घराकडे निघाले. त्या माणसाला 2 मिनिटं मजा वाटली. अविकसित अंगठ्याचा माणूस, डोपामाइन सक्रिय झाला आणि त्याला अरे वा क्या बात, मी थुंकलो तरी हा माणूस काही म्हणत नाहीये. तो खुश झाला मनोमनी आणि तो परत एकदा थुंकला. परत एकदा नाथ महाराज गेले. परत जाताना परत एकदा तो थुंकला. ही प्रक्रिया चालत राहिली आणि 100 वेळा तो थुंकला. आणि गंमत अशी आहे की त्यानंतर नाथ महाराज त्यांच्या घरापासून परत एकदा शांतपणे आंघोळ करून जाताना त्या माणसाला लक्षात आलं की आपण किती मोठं घोर पातक केलंय. त्यांनी नाथ महाराजांचे पाय पकडले आणि त्यांनी माफी मागितली. मित्रांनो, एक स्थिर, शांत विचार प्रक्रियेचा माणूस काय करू शकतो? इथे जर आपण 90 पेक्षा थोडे कमी अंशातले आहोत तर आपण तर्कशुद्ध विचारसरणी, व्यवहारी, बुद्धिमान, अत्यंत स्थलकाल निरूप, स्वतःच्या इंद्रियांवर हुकूम विचार करणारी लोक आपण लगेच त्याला चिडते झालो. मूर्ख आहेस तू, असं का केलंस, वगैरे वगैरे वगैरे. नाथ महाराजांनी सांगितलं, मित्रा, तुझ्यामुळे माझं आज 100 वेळा गंगा स्नान झालं आणि मला गंगा स्नानाचं 100 वेळा गंगा स्नानाचं पुण्य मिळालं. मित्रांनो, ही केवढी स्थिर, शांत आणि एक विस्तीर्ण जलाशयासारखी या माणसांची व्यक्तिमत्व आहेत. नितांत प्रेमळ,
समजूतदार, सहज स्वीकार, उत्कृष्ट सामाजिकरण झालेली ही संत लोक आहेत. म्हणून ह्या लोकांना संतत्व दिलेलं आहे. मग अशा घटना तुम्ही सगळ्यांच्या आयुष्यात पाहू शकता, असंख्य साधू संतांच्या आयुष्यात पाहू शकता. आणि ह्या अत्यंत दर्जेदार व्यक्तिमत्वाला सर्वोच्च स्थान निर्माण करणारे ज्ञानेश्वर महाराज, त्यांना आपण माऊलीच्या रूपाने ओळखतो. त्यांना पुरुष असतानाही स्त्रीतल्या सर्वोच्च गुणांना ते उपलब्ध झाले आणि म्हणून एका मातेच्या रूपात आपण त्यांना पाहतो. कारण त्यांनी संपूर्ण विश्वासाठी करुणामय याचना ईश्वराकडे केलेली आहे. त्यांनी पसायदान मागितलेले आहे. अत्यंत करुण रूपाने त्यांनी ईश्वराकडे या विश्वाचं भलं करण्याची विनंती केलेली आहे. आणि इथे माणसाच्या विकासातली सर्वोच्च स्थिती आहे. जितके तुम्ही शांत आणि नीट नेमके, तितकी तुमच्या आयुष्यातली सगळी स्थिती ही प्रगतीच्या दिशेला आहे. तुम्ही शांत व्हाल, तुमचं आयुष्य वाढेल. तुम्ही शांत व्हाल, तुमच्यातलं प्रेम वाढेल. तुम्ही शांत व्हाल, तुमच्यातला सहजपणा आणि व्यक्तिमत्वातला विशालपणाचा भाग वाढेल. मित्रांनो, इकिगाई म्हणून एक जापनीज तत्वज्ञान आहे आणि ते कदाचित सगळ्यांना माहिती आहे. इकिगाई तर त्याची पुस्तकं अलीकडे बहुतांश घरांमध्ये आहे. आणि जपानमध्ये एक असं छोटंसं बेट आहे जिथे लोक 100 पेक्षा जास्त वर्ष जगतात. त्याचं कारण ही लोक अत्यंत सहज, सोपी, प्रेमळ, सगळ्यांचं भलं करण्याचा विचार करणारी, सगळ्यांवर प्रेम करणारी, कुणीही स्वतःचा स्वार्थ न साधणारी आणि सगळ्यांसाठी समभाव विचार करणारी, त्यामुळं अत्यंत आनंदी, खुश, मजेत राहणारी लोक 100 पेक्षा जास्त वर्ष जगतात. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये एक खूप सुंदर सांस्कृतिक सुभाषित आहे. सर्वे अपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्रान् पश्यन्ति मा कश्चित् भाग भवेत्. सर्वांना जे सर्व काही उत्कृष्ट आहे ते मिळावं आणि सगळ्यांना त्यांच्या आयुष्यात पूर्णत्वाचा लाभ मिळावा, असा एक छोटासा अन्वयार्थ तुम्ही यातून काढू शकता. मग ह्या अंगठ्याच्या 90 अंशामध्ये जाण्यात आणि 90 पेक्षा छोटं होण्यात जी काही विलक्षण गंमत जम्मत आहे ती तुम्ही जरूर लक्षात घ्या. शांतपणे तुमच्या अंतःकरणात कोरून ठेवा. मी तुम्हाला 90 अंशामध्ये अंगठा जातो आणि मग त्या माणसाची कर्मही उत्कृष्ट आहे, अनामिकाही उत्कृष्ट आहे, तर्जनीही उत्कृष्ट आहे. तर ही लोक कोणत्या पदाला उपलब्ध होऊ शकतात त्याचं एक विशेष तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो. मित्रांनो, आपल्या भारतवर्षामध्ये हिंदू सनातन धर्म पद्धती किंवा हिंदू धर्म तर म्हणताच येणार नाही, हिंदू वर्तन पद्धती, हिंदू जीवन पद्धती ह्याचे एक विशेष प्रसारक होऊन गेले, ह्याचे विशेष प्रचारक होऊन गेले, ज्यांनी प्रचार आणि प्रसार दोन्हीही अत्यंत तन्मयतेनं केला. आणि त्या माणसाच्या सर्वोच्च गुणांना आपण भारतीयांनी फार क्वचित वेळा ओळखलं, खूप क्वचित वेळा आपण समजलं. अशी एक खूपच मोठी व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद. एक अद्भुत व्यक्तिमत्व ज्याच्या हाताचा ठसा आज आपल्या ग्रुपवर शेअर केला. त्या माणसाचं 1896 5 फेब्रुवारी, नीट लक्षात घ्या, 1896 5 फेब्रुवारीला निकोलस टेस्ला जो त्यावेळचा पृथ्वीवरचा आणि आज तगायत पृथ्वीवरचा सर्वात मोठा शास्त्रज्ञ, सर्वात प्रतिभाशाली शास्त्रज्ञ, सर्वात सहज भाव असणारा, अत्यंत विनम्र सामाजिकरण झालेला माणूस, निकोलस टेस्लाचाही हात मी पाठवला आहे. आणि त्याच वेळी सारा बर्नार्ड म्हणून एक विख्यात अभिनेत्री आहे जी पॅरिसमधली एक कलामंचांवर गायनाचं आणि अभिनयाचं काम करणारी विख्यात अभिनेत्री. ह्या 3 शक्ती
5 फेब्रुवारी 1996 पॅरिसमध्ये साराच्या घरी एकत्र आले. बरेच वर्ष स्वामीजी अमेरिकेमध्ये होते आणि अमेरिकेचा प्रचार दौरा आटपल्यानंतर ते युरोपमध्ये काही वर्ष राहिले आणि युरोपमधून नंतर ते भारतामध्ये आले. स्वामीजींना आपल्या भारतामध्ये खूप कमी लोकांनी समजण्याची परिपक्वता दाखवली. मित्रांनो, ह्या माणसाकडे विलक्षण अशी प्रतिभा होती. हा माणूस द्वैत आणि अद्वैत, विज्ञान आणि तुमचं शरीर, त्याचा संबंध अद्वैताशी म्हणजे ह्या विश्वातल्या सर्वोत्कृष्ट पवित्र शक्तीशी लावण्यासाठी जी काही प्रगल्भ व्यक्तिमत्वाची बाजू हवी आहे ती घेऊन आलेला हा एकमेव माणूस आहे. ही गोष्ट रामकृष्ण परमहंसांना फार लवकर लहानपणीच लक्षात आली की हा माणूस फारच उच्च कोटीच्या गुणवत्ता घेऊन आला आणि ह्याच्या हातून खूप उच्च कोटीची कामं भविष्यात घडतील आणि हा माणूस हिंदू जीवन पद्धतीला, हिंदू धर्माला जगभर प्रसार करेल. मित्रांनो, हिंदू वर्तन पद्धती, जीवन पद्धती ही इतकी उच्च कोटीची जीवन पद्धती आहे की तुम्ही सगळेजण स्वतःला ईश्वराचे सदैव आभारी समजा, ईश्वराला सदैव नतमस्तक राहा की त्यांनी तुम्हाला हिंदू वर्तन पद्धतीमध्ये, हिंदू जीवन पद्धतीमध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये जन्माला घातला. 738 इसवी सन आदि शंकराचार्यांचा जन्म आहे. मित्रांनो, हा एकमेव माणूस आहे ज्याने द्वैत आणि अद्वैताचा संपर्क केला. शरीर आणि ईश्वर ह्या दोघांचा संपर्क केला आणि अद्वैताचं तत्वज्ञान अख्ख्या विश्वाला दिलं. अत्यंत शास्त्रीय दृष्टिकोन असलेला माणूस. मित्रांनो, वय वर्ष 32 आदि शंकराचार्यांनी काशीमध्ये आपला प्राण ठेवला किंवा पंचतत्वात ते वयाच्या 32व्या वर्षी विलीन झाले. त्या वयापर्यंत त्यांनी उपनिषद, भगवद्गीता किंवा ब्रह्मविज्ञान सारख्या विषयांवर 132 वेगवेगळे मोठे ग्रंथ लिहिलेत आणि त्यांच्या एवढं लिखाण ह्या पृथ्वीवर द्वैत अद्वैत, विज्ञान आणि माणूस ह्याच्यावर कुणीही केलेलं नाही. विज्ञान आणि माणूस, माणसाचा आणि विज्ञानाचा एक संबंध आणि त्यातून ईश्वराचा तुमचा संपर्क, ह्या गोष्टीवर त्या माणसाने इसवी सन 738 मध्ये लिखाण केलेलं आहे. वयाच्या 32व्या वर्षी 132 ग्रंथांची निर्मिती करून गेला. अद्भुत प्रतिभा असलेला माणूस. उपनिषद लिहिली, ब्रह्मसूत्र लिहिली, भगवद्गीतेवर लिखाण आहे, असंख्य वेगवेगळ्या स्तोत्रांची आणि ईश्वराच्या वंदनेची, प्रार्थनेची त्यांनी बऱ्याच उत्कृष्ट प्रस्तावना किंवा काव्य निर्मिती केली. मित्रांनो, द्वैत अद्वैत, परमात्मा आणि माणूस ह्या दोघांचा संपर्क नक्की विज्ञानाच्या माध्यमातून होऊ शकतो का आणि येथे विज्ञान कुठे आहे का ह्याचा प्रसार केला, ह्याचा प्रचार केला. ह्यांनी कधीही म्हणजे भोंदूगिरी किंवा निव्वळ त्यांना पटलेली तत्व तुमच्यावर लादली नाही, तर अतिशय नेमकी वैज्ञानिक तत्व आणि ईश्वरी शक्ती यांचा संपर्क घातला. तर ह्या गोष्टीची पुनरावृत्ती 1896 मध्ये 5 फेब्रुवारीला पॅरिसमध्ये सारा बर्नहार्डच्या घरी झालेली आहे. विलक्षण दिवस आहे तो, ज्यावेळी 3 अद्भुत प्रतिभा असणारी माणसं पृथ्वीवर एकत्र आली. स्वामीजी, ज्याचा अद्वैतावर नियंत्रण आहे, निकोलस टेस्ला, ज्याचं द्वैतावर नियंत्रण आहे, आणि सारा बर्नहार्ड, जी ह्या दोघांचा सुरेख मिलाप करणारी कला आणि उत्कृष्ट व्यक्ती म्हणजे माणसातल्या उत्कृष्ट स्थितींची एक स्वतंत्र स्थिती आहे. ह्या 3 विलक्षण बुद्धिमान माणसांनी काही तास चर्चा केली. मित्र, ह्या तिघांच्या हातामध्ये नेपच्यून प्रभावी भाग्यरेषा आहे. इथून येणारी, हे पहा, इथे ह्या हातामध्ये नेपच्यून वरून शनीकडे जाणारी भाग्यरेषा दिसते.
ही चैतन्य शक्तीची सर्वोत्कृष्ट भाग्यरेषा आहे, जी पुढच्या वर्गामध्ये आम्ही शिकवतो. तर ही तिघही खरी चैतन्य शक्ती घेऊन आलेली लोक 5 फेब्रुवारी 1896ला एका घरामध्ये काही तास भेटतात आणि ज्याच्यामध्ये पदार्थ, ऊर्जा, शरीर आणि आकाश ह्यांचा संपर्क गणितीय सूत्रातून, शरीर आणि आकाश, पदार्थ आणि ऊर्जा, पदार्थ म्हणजे तुमचं शरीर पदार्थ आहे आणि ऊर्जा ही आकाश आहे. ह्या दोघांचं गणित तुम्हाला, ह्या दोघांचा संबंध गणिताच्या सूत्रातून मांडता कसा येईल ह्या विषयावर निकोलस टेस्लाशी स्वामीजींनी काही तास चर्चा केली आणि तशी काही सूत्र बनवण्यासाठीची त्यांना विनंती केली. त्या दिशेला त्या माणसानं खूप मोठं कामही केलं. दैव दुर्दैवानं निकोलस टेस्ला 1946ला वयाच्या 87व्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये निधन पावला. त्या माणसाच्या नावावर 700 पेटेंट्स होते. 700 पेटेंट घेतलेला एवढा प्रतिभावान माणूस, ज्या माणसानं त्याच्या वयाच्या 50व्या वर्षी 1946ला त्याचा जन्म आहे आणि 1846ला त्याचा जन्म आहे. 1896ला निकोलसला त्याच्या सोबत त्याचे सह अभ्यासक, त्याचे सह रिसर्चर, एक AC आणि DC करंट मधला फरक ज्या दोघांनी शोधला, असे ते त्या दोघांच्या नावावर विभागून नोबेल पारितोषिक दिलं गेलं आणि त्या नोबेल पारितोषिकाला निकोलस टेस्लानी नाकारलं. तो म्हणला मला गरज नाही नोबेल पारितोषिकाची, कारण मी जे केलंय ते पूर्णतः स्वतंत्र आणि स्वतंत्रच संशोधन आहे. इथं ज्यांच्या सोबत तुम्ही मला देताय त्यांचा स्वतंत्र संशोधनाचा विभाग आहे, माझा स्वतंत्र आहे. मी AC करंट शोधलाय, त्यांनी DC करंट शोधलाय आणि त्यांनी विनम्रपणे नोबेल नाकारला. थॉमस अल्वा एडिसनला तो नोबेल गेला आणि ह्यांनी तो नोबेल नाकारला. त्यांच्या वाटणीला $20,000 एवढी मोठी रक्कम त्यावेळी येत होती. त्यांनी ती नाकारली आणि ह्या माणसांनी असंख्य पेटेंट्स असंख्य गरीब लोकांना फुकट देऊन टाकले. तू कर्जात आहेस, तुझी अडचण आहे, तुझ्याकडे पैसे नाही, हे पेटेंट घे, हे पेटेंट बँकेकडे तू कर्जाने ठेव, पैसे मिळव, व्यवसाय कर आणि मोठा हो. इतका हा मनुष्य पुण्यवान होता, इतका हा मनुष्य सामाजिकरण झालेला होता, इतका हा मनुष्य दर्याद्र अंतकरणाचा होता. जशी स्वामीजींच्या मनाची स्थिती तशीच निकोलसच्या मनाची स्थिती. ह्या दोन माणसांना एकत्र आणण्याचं तुम्ही नियतीचं सुद्धा काहीतरी सूत्र आहे, नियतीचं सुद्धा ह्या मागे काहीतरी दृष्टिकोन आहे. दोन विशाल अंतकरणाची आणि मानवाचं भलं करण्याची, एक अद्वैताच्या माध्यमातून, एक द्वैताच्या माध्यमातून. निकोलस द्वैताच्या माध्यमातून ह्या विश्वाचं भलं करून गेला आणि स्वामीजी अद्वैताच्या माध्यमातून विश्वाचं भलं करून गेले. ह्या दोन माणसांना एकत्र आणणारी तीही अद्भुत शक्ती सारा बर्नार्ड. इतकं विलक्षण व्यक्तिमत्व आहे मित्रांनो निकोलस टेस्ला आणि स्वामी विवेकानंद. ही दोन व्यक्तिमत्व तुम्ही आयुष्यभर वाचा. जर ह्या दोन व्यक्तिमत्वांमध्ये तुम्हाला रस निर्माण झाला, आदि शंकराचार्यांना वाचा, सारा बर्नार्डला वाचा. ही विलक्षण माणसं उगीच गंमत म्हणून एकत्र आलेली नाही आहेत. ह्या लोकांकडून काहीतरी विशेष घडवायचं होतं. निकोलस टेस्लानी पदार्थ, विज्ञान आणि पवित्र असीम ऊर्जा ह्यांचं गणित सांगणारी काही सूत्र बनवली आणि खरंच तुम्ही शरीराने इथे आहात आणि मनाने कुठल्या देशात जाऊ शकता का, जसं तुमचे ऋषीमुनी करत होते. अचानक एखादा मनुष्य इथून अदृश्य व्हायचा आणि काही किलोमीटर लांब दुसऱ्या देशामध्ये, परदेशामध्ये तो प्रकट व्हायचा. ह्या सगळ्या गोष्टींचा संपर्क, ह्या सगळ्या गोष्टींचं गणितीय सूत्रीकरण हे प्रत्यक्षात आणण्याचं काम त्या माणसाने केलं. असं म्हणतात की निकोलस टेस्लाला किंवा स्वामीजींना समजून घेण्यासाठी 1500 वर्ष लागतील जगाला.
अजून 1450 वर्षानंतर त्यांची सूत्र अस्तित्वात येतील. निकोलस टेस्लानी 1896 मध्ये सांगितलं होतं की लवकरच अशी स्थिती येईल ज्यावेळी तुमच्याकडे एक उपकरण असेल आणि त्यातून तुम्ही दुसऱ्या माणसाला फोन कराल आणि तुम्ही त्या माणसाशी संवाद करू शकाल. आणि मित्रांनो, आज तुमचा आमचा मोबाईल ते काम करतोय. जो मनुष्य 125 वर्षापूर्वी सांगून गेला की त्या स्थितीला माणसाची प्रगती चालू आहे. आणि त्यांनी असंख्य अजून गोष्टीचा शोध लावला. तो एका ट्रंकमध्ये बंद करून लपवून ठेवला गेला. त्याचा मृत्यू न्यूयॉर्क मधल्या एका हॉटेलमध्ये अत्यंत गरीब अवस्थेमध्ये, अत्यंत दयनीय शोचनीय अवस्थेमध्ये झाला, कारण तो कर्जबाजारी झाला होता. त्यांनी कधीही कोणाकडून पैसे घेतले नाही. सगळे शोध लोकांना फ्री देऊन टाकले. सगळ्यांचं भलं करण्यासाठी हा माणूस जगला. जसं स्वामीजी भलं करण्यासाठी जगले तसं हा निकोलस टेस्ला भलं करण्यासाठी जगला. वयाच्या 86व्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये तो वारला. 1946ला तो मनुष्य गेला. अलीकडे या 2 वर्षापूर्वी निकोलस टेस्लाच्या त्या ट्रंकचा शोध लागला आणि त्यांनी द्वैताची जी काही सूत्र, म्हणजे माणूस, पदार्थ आणि शक्ती या दोघांना एकत्र करता येणारी काही गणितीय सूत्र जी त्यांनी त्या कागदांमध्ये लिहून ठेवली होती, त्याचा खूप मोठा एक साठा शास्त्रज्ञांच्या हाती लागला आहे. मित्रांनो, आपण कदाचित खूप लवकर त्या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्या मानवजातीसाठी मिळवू, घेऊ किंवा त्याची वाट पाहू. पण ह्या गोष्टी तुमच्यासमोर निकोलसनी ठेवल्या होत्या, त्या आज परत तुमच्यासाठी येऊ घातल्या आहेत. ज्या द्राष्टा लोकांनी खूप आधी या गोष्टी सांगितल्या. स्वामी विवेकानंद 90 अंशामध्ये अंगठा जाणारा, अत्यंत उत्कृष्ट इच्छाशक्ती असणारा आणि शांत माणूस, अतिशय कूल माणूस, तसाच हा निकोलस टेस्ला काय, आदि शंकराचार्य काय, ही लोक अतिशय बुद्धिमान, विशेष अवस्थेचे. तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा 90 अंशाचा अंगठा असणारे खूप लोक आहेत. लक्षात घ्या, ही माणसं खरंच फारच उच्च कोटीची इच्छाशक्ती, शांत सौम्य व्यक्तिमत्व, सामाजिकरण आणि प्रगतिशील आयुष्य घेऊन आलेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रेम करणारी माणसं आहेत. ही माणसावर प्रेम करणारी आहेत, कुठल्याही तर्क वितर्काशिवाय. 90 अंशापेक्षा थोडा जरी अंगठा कमी झाला की तर्क वितर्क आले, प्रेम सहेतुक आलं, अभ्यासपूर्ण आलं. पत्नी पतीवर प्रेम कधी करेल? जेव्हापर्यंत पती तिला भरपूर पैसा देतोय, आवश्यकतेच्या वस्तू देतोय. ज्या क्षणाला पतीकडून येणारा अर्थ ओघ थांबतो त्यावेळी पत्नी नाराज होते. मग हे प्रेम आहे का व्यवहार आहे? निकोलस टेस्ला जर 90 अंशामध्ये नसता तर तो तुम्हाला कुठल्याही वस्तू देऊ करत गेला नसता. त्यांनी सगळ्याचा व्यापार आणि बाजार केला असता. स्वामीजी जर खरंच मानवतेवर प्रेम करणारे नसते तर त्यांनी कधीच स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून, कित्येक दिवस उपाशी राहून, आजन्म ब्रह्मचर्य व्रत घेऊन हिंदू धर्माचा प्रचार प्रसार आणि अखिल मानव जातीचं कल्याण करण्याची प्रचंड मोठी शक्ती घेऊन आलेली माणसं, विलक्षण माणसं आहेत. त्यांचा अभ्यास तुम्ही जरूर करा. मित्रांनो, इमा कॅल्वा नावाची एक स्त्री, सर एक मिनिट, हे डिस्कनेक्ट झाले.